आता अजितदादाला हे काय गावखेड्यामध्ये काय घडतं हे माहित नाही. त्यांना वाटतं की 1,500 रुपये भावाला, बहिणीला, निराधारांना देतात म्हणजे खूप मोठं उपकार करतात, हे त्यांना माहित नसतं. की त्यांना हेही माहित नसतं की आमच्या घरावरचे पत्र हे फुटलेले आहेत आणि त्याच्यावर आम्ही दरवर्षी नवीन नवीन मेनकापड चवाळा आणून त्याला झाकत असतो. एका कोपऱ्यात जर गळार आलं तर दुसऱ्या कोपऱ्यात आम्ही झोपत असतो, हे त्यांना माहित नसतं आणि त्यांना कोणी सांगत नाही आणि कोणी दाखवतही नाही. ज्यावेळेस त्यांचा दौरा असतो तर रस्ते त्यांच्यासाठी क्लीन असतात, असो तो वेगळा विषय आहे. मात्र सत्तेच्या मंचावरून आकड्यांचा पाऊस पडणं ही काही शेतकऱ्यांसाठी, तुमच्या आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. मात्र अशातच कुठेतरी एक दोन शेतकरी उठला आणि दादा, तुम्ही जे महायुती सरकारनं आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी तुमच्या भाषणामध्ये बोला. की तुम्ही जे तुमच्या स्वतःच्या शेतीबद्दल सांगत आहात तर ते ऐकायचं आम्हाला कंटाळा आलेला आहे, तेच 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 तेच. मग अशा स्थितीमध्ये त्या शेतकऱ्यानं किंवा त्या भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यानं विचारलं म्हणजे काही गैर केला असं नाही. मात्र त्यांनी तो एक दोन वाक्य तोंडातून काढणं आणि उपमुख्यमंत्र्यांची सभा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस हे असणारच. त्या पोलिसांनी त्या घोषणा देणाऱ्या किंवा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं.